नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रव्यापासून आणि बटाट्यापासून एक झटपट असा नाश्ता तयार करणार आहोत। फार कमी वेळेत होतो आणि त्यात आपण भरपूर भाज्या घालणार आहोत। त्यामुळे हा नाश्ता खाण्यासाठी जितका अप्रतिम लागेल तितकाच तो पौष्टिकही असेल। रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा नाश्ता एकदा नक्कीच करून बघा। नाश्ता बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याजवळ जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला लावून फिरवून घ्या। आता हा रवा आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर मी 4 उकडलेले बटाटे घेतले। नाश्ता तुम्हाला सकाळी बनवायचा असेल तर रात्री बटाटे उकडून ठेवा आणि संध्याकाळी बनवायचा असेल तर सकाळी उकडून ठेवले तरी चालेल। त्यामुळे नाश्ता अतिशय झटपट बनेल। त्याचबरोबर मी इथे 1 वाटी किसलेला गाजर, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतली, 1 मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि हिरवे वाटाणे शिजवून घेतले। मजवळ शेंगांचे वाटाणे होते। तुमच्याजवळ फ्रोझन असेल तर ते नाही शिजवले तरी चालेल। यापैकी तुम्हाला एखादी भाजी नसेल आवडेत, तुम्ही ती स्किप केली तरी चालेल किंवा शिमला मिरची, कॉर्न वगैरे टाकले तरी चालेल। म्हणजे तुम्हाला ज्या भाज्या आवडेल त्या तुम्ही टाकू शकता आणि ज्या नाही आवडणार त्या स्किप केल्या तरी चालेल। आता सर्वात प्रथम रव्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण रवा भिजवून घेऊया। अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने रव्याचं छानपैकी एक बॅटर तयार करून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ टाकूया। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवूया आणि 5-1 मिनिट बाजूला ठेवूया। रवा छान भिजतोय किंवा फुलतोय तोवर आपण स्टफिंग करून घेऊ। त्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतले, ते हातानेच मॅश करून घेऊ। तुमच्याजवळ मॅशर असेल तर त्याने केलं तरी चालेल, पण हाताने व्यवस्थित होतात, तर मी हाताने करून घेते। बटाटे व्यवस्थित कुस्करले गेले किंवा मॅश झाले की त्यानंतर आपण त्यात टाकूया 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडंसं काळं मीठ। काळ्या मिठाने चव छान लागते। तुम्हाला रोजच्या जेवणातलं टाकायचं असेल तर तेही टाकू शकता। त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरव्या मिरचीपैकी अर्धी मिरची आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकूया आणि शिजलेले वाटाणे टाकून घेऊया। पुन्हा एकदा हे सर्व पदार्थ आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आता तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं चव घेऊन यात टाकू शकता, पण काळं मीठ टाकलेलं आहे आणि चाट मसालाही आहे त्यामुळे व्यवस्थितच मीठ असेल, पण तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता। आता ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आपण। मिश्रणाचे छान असे 6 ते 7 गोळे झालेले आहेत। आता आपण रवा बघूया। रवा सुद्धा छानपैकी फुलला आहे। यातलं पाणी पूर्णपणे रव्याने शोषून घेतलं। आता यात आपण उरलेली हिरवी मिरची आणि गाजर टाकून घेऊ, त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेऊ आणि ते सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घेऊया। मला मिश्रण इथे थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी टाकणार आहे आणि थोडी पातळ अशी कन्सिस्टन्सी याची करून घेणार आहे। हे बघा, आपलं मिश्रणही तयार झालं। आता 2 ते 3 छोट्या छोट्या प्लेट घेऊया आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेऊ। तुम्ही म्हणाल यात तेल तर नाही टाकायचं, मग तुम्ही तेल कसं वापरताय? तर आपण फक्त ग्रीसिंग पुरतं तेल घेणार आहोत, अगदी 1-2 थेंब। आणि ह्या प्लेट बाजूला ठेवून आपण आता ह्या मिश्रणात इनो टाकून घेऊया। 1 पुडी मी इनो घेतलेला आहे। इनो टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित एखादा मिनिटभर मिश्रण हलवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच ह्या प्लेटमध्ये ते ट्रान्सफर करायचं आणि त्यावरती आपण जे बटाट्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं, गोळे तयार करून ठेवले होते, ते टाकून ते ठेवून घ्यायचे। गॅसवरती मी 1 पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे त्यात पाणी टाकून घेतलं आणि त्यावरती जाळी ठेवून घेतली आणि त्यात आता ह्या प्लेट आपण ठेवूया। तुमच्याजवळ इडलीचं स्टीमर असेल ना, त्यात ठेवल्या तरी चालेल। यावरती आता झाकण ठेवूया आणि 4-1 मिनिट आपण ह्याला वाफ देऊन घेऊ।
त्याचबरोबर एका पॅनमध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यात सुद्धा एक प्लेट ठेवलेली आहे। त्यामुळे काय होईल की आपले एकाच वेळी सगळा नाश्ता तयार होईल। जोवर आपला नाश्ता तयार होतोय तोवर आपण चटणी तयार करून घेऊ। आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात मी थोडासा पुदिना घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोड्याशा डाळ्या घेतल्या। चवीनुसार मीठ टाकून आपण ह्याची चटणी वाटून घेऊया। आपली चटणी तयार झालेली आहे, बघा किती सुंदर कलर आला। आता यात थोडंसं लिंबू पिळून घेऊया आणि त्यानंतर या चटणीत मी 2 ते 3 थेंब तेलाचे टाकून घेणार। त्यामुळे काय होईल की चटणी 6 ते 7 दिवस आपली व्यवस्थित अशीच्या अशी हिरवी राहील, कारण चटणीचा कलर खूप छान आलेला आहे आणि ह्या नाश्त्याबरोबर किंवा ढोकळ्यांबरोबर ही चटणी खूपच छान लागते। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आपला नाश्ता बघा छानपैकी शिजलेला आहे। आता उरलेलं बॅटर यावरती टाकून घेऊया। दोन्ही ह्याच्यावरती टाकून घ्यायचं, म्हणजे पॅनच्या ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि आपलं पातेल्यामध्ये ज्या प्लेट ठेवलेल्या आहेत ना त्यावरती टाकून घ्यायचं। 3 ते 4 मिनिट पुन्हा एकदा झाकण ठेवून व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं, म्हणजे आपला नाश्ता तयार होईल। किती कमी साहित्यात आणि किती झटपट असा नाश्ता तयार होतो। 3 ते 4 मिनिटातच आपला नाश्ता तयार झाला। ह्या प्लेट मी पातेल्यातनं आणि पॅनमधनं खाली काढून घेतल्या आणि आता थोड्याशा थंड करून घेऊया। बघा दिसायला किती छान अप्रतिम दिसता आहेत ह्या। हात लावण्या इतपत थंड झाल्या की सुरीच्या साहाय्याने आपण ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या। न चिकटता आपला नाश्ता अगदी हातात येऊन जाईल आणि अगदी हातावरती अशी पालथी केली की लगेच निघून जातो। हे बघा किती सुंदर अप्रतिम दिसतोय आणि खाण्यासाठीही तो तितकाच अप्रतिम लागेल आणि खूप झटपट असा नाश्ता तयार होतो। आणि यावरची मी तुम्हाला जाळी दाखवते। हे बघा किती सुंदर फुगलेला आहे आणि किती छान अशी नाश्त्याला जाळी पडलेली आहे। आता हा एक पीस मी तुम्हाला कट करून दाखवते। आत बघा भरगच्च अशी छानपैकी स्टफिंग आणि वरून रव्याची कोटिंग। तुम्ही सुद्धा हा झटपट नाश्ता करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन मस्त रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।